नमस्कार सर्व ड्रायव्हर भावांना. तर आज आपल्याजवळ 14 टायर टँकर आलता टाटाचं व्हील अलाइनमेंट करण्यासाठी. तर हे दादाचं टायर कसं लय मार खात होते, त्यासाठी आलतं बघा मित्रांनो. तर तुम्हाला एकदा टायर दाखवतो, बघून घ्या. तर काय मग हे बघा टायर कसे बटन मार खाते आहे का, हे मधनं परतनं साईडनं बघा कसे बटन दाबतात. हे तर बघा उगा आहे का, हे तर पूर्णच गेला टायर. हाऊसिंग डमी भरपूर रॉंग आहे. मग काय बघा, आता तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. चला जाऊया आता. चला. तर आता बघू शकता तुम्ही. आता मी कम्प्युटरला आपलं रिडिंग ती घेतो. 14 टायरची 400 ती घेतलेली आहे. मग काय नंतर गाड्याचं सगळं रिडिंग ते टाकायचं. गाडीचं मॉडेल ते वगैरे घ्यायचं. मग व्हील अलाइनमेंटचं हे जे सगळं प्रोसेस येते, रोटेशन घ्यायचं. रोटेशन घेतल्यावर मग काय आता बघा 48-25 कुठं आहे बघू शकता तुम्ही. तर 48-25 घेतलं. मग काय आपल्या मामानं सेन्सर ते लावून घेतलं बघा. सेन्सर लावायला चालू इथं. तर हे असं सेन्सर ते लावावं लागतं दोन्ही बाजून. तर तुम्हाला इकडच्या बाजू दाखवतो. इकडचं चारही सेन्सर लावायचं इथं. मग काय बघा आपल्या गोपाळाने सेन्सर आणलं. तर हे असं सेन्सर लावून घ्यायचं टायरला. तर बघू शकता सेकंडरी टायर कसं मार खाल्लंय. ज्यांच्या गाडीचा असा प्रॉब्लेम आहे त्यांना आपला वर नंबर आहे तिथं कॉल करा. मग काय गोपाळ सेन्सर लावायला चालू आहे बघा. सगळे सेन्सर ते लावून घेतलं. मग काय बसलो एकदा गाडीत रोटेशन घ्यायला. मग काय नंतर पिना ती काढायला चालू आहे. त्या खालच्या पिना ती काढ लागते टायर बसल्या. अलाइनमेंट ज्याने करते त्यांना माहिती असेल. आणि ज्यांच्या गाडीचा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी आपल्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या. म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम ओके होऊन जाते. हाऊसिंग काय बघा सरळ केलं ओके म्हणजे टाकाटक. तर आता पुढचं बघू शकता तुम्ही. हाऊसिंग ओके जायचं. आता पुढचं तुम्हाला रेटिंग दाखवतो बघा. किती 1.3 मध्ये पाहिजे तेवढं रॉंग आहे. पुढची टायर बघा कशी मार खाते ती. नायलॉनची टायर आहे ती. इथं टँकर चालते आपलं, त्यासाठी आलतो फिरायला मित्राला. बाहेरची टायर बघा कशी मार खाते ती आहे का. तर कसं मार खाते बघा. पाना ते लावून ते वरचा रॉड ते फिरवायचं. वरचा रॉड असते ह्याला, त्यावर अलाइनमेंटची सेटिंग असते. मग काय मामा नट ती काढून घेतली सगळी, पुढचे मागचे बघा. हे आतनं टायर मार खाते ती. कसं आहे टायर मार खाते गाईज बघू शकता तुम्ही. तर आता ही बोल्ट ती काढायची. त्याच्यावर आपली सेटिंग असते अलाइनमेंटची. मग काय परत त्याची सेटिंग ती लावून घ्यायची अलाइनमेंटच्या रॉडची नुसती. काय पाना बिना लावून आपलं मस्त मध्ये टाकाटक. तर बघू शकता असं फिरवायला लागते. ही जे बॅलन्सिंग रॉड असते स्टेअरिंग रॉड त्याच्यावर सेटिंग असते अलाइनमेंटची. तर तसं फिरवायचं. मग ते सेटिंग येते. टायर वगैरे मार काही खात नाही. ते प्रत्येक 10,000 किलोमीटरला असं करायला लागते. अलाइनमेंटची सेटिंग लावून घ्यायला लागते. गाडी आदळाआदळी झाल्यावर अलाइनमेंट रॉंग होते. टायर ती मार खाते ते. इंजिनवर लोड येते. तर काय आता तुम्ही बघू शकताय पुढचं झालेलं आहे अलाइनमेंट. आता सेकंदरीच चालू आहे. सेकंदरीच बघा वरचं किती रॉंग आहे. 1.3 मध्ये जी रेडमध्ये दिसते ना ते रॉंग आहे अलाइनमेंट त्याचा. तर चला तुम्हाला सेकंडरी टायर दाखवतो. सेकंडरी टायर बघू शकताय तुम्ही कशी मार खाल्ली आहे का. तर याचं आता अलाइनमेंट लावायचं. ते पाईपनं आपलं फिरवून तुम्हाला दाखवलेलं मग. तर आता ओके झालेलं आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आहे का. कसं ओके मध्ये केलं टाकाटाकमध्ये हिरव्यामध्ये आलेलं आहे सगळं. आता मागचा हाऊसिंगचं डमीचं बघू शकता. डमी कसं 2.4 मध्ये रॉंग आहे. त्याला जॉक वगैरे लावून मागं सरायचं. तर तुम्हाला दाखवत होता डमीज टायर कशी मागं आली ते. तर त्यामुळे ते डमी टायर पूर्ण नवीन टायर पूर्ण चेंज मारली त्यांनी. त्यासाठी आपल्याजवळ आली ती गाडी. मग काय हे बघा बघू शकता तुम्ही बटन कशी मार खाते आहे का नवीन टायराची. मग त्याचं सेटिंग लावायचं चालू आहे आता. हाऊसिंगला जॉक बोल्ट बिल्ट काढून सगळी बोल्ट काढून घेतली आपल्या मामानं. मग नंतर जॉक ती लावायचा. म्हणजे ह्याचं डमी बरोबर होते सगळं ओके मध्ये. बघू शकता तुम्ही डमीची बोल्ट काढली ते आता. आता ह्याला गोपळ्याखाली बसला बघू शकताय तुम्ही. तर आता बोल्ट ती काढली ते आता जॉक वगैरे लावायचा. मामा काढते आपलं बोल्ट. तर जॉक ती लावायचा. ज्यांच्या गाडीचा असं प्रॉब्लेम येते त्यांनी आपल्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या. नंतर ना जे प्रॉब्लेम ओके सगळं होऊन जाणार. टायर ती मार खाणार नाही. जर लोड ती येणार नाही. जॉक ती लावलं बघा. असं जॉक ती लावावं लागते बघा भावानं. तुम्ही बघू शकताय असं जॉक ती लावलं ना ओके मध्ये होते सगळं आहे ना ओके मध्ये. तर असं जॉक ती लावल्यावर टायर ती मार खायचं बंद होते. तर हा डॅमेज ओके झालेलं आहे बाबा भावानो. ज्यांच्या गाडीचा असं प्रॉब्लेम आहे त्यांनी आपल्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.